नमस्ते, मी न्यूज मराठी 24 प्रतिनिधी विनोद शिंगे। आज हातकणंगले इथं आलो आहे। आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांनी डॉक्टर मिंचेकर यांच्या कार्यालयास भेट दिली। साहेब नमस्ते। हातकणंगले विधानसभेच्या रणधुमाळीला मोठ्या प्रमाणात सुरुवात आहे। आपले कार्यकर्ते मोठ्या संख्येने कामाला लागल्यात, प्रचार यंत्रणा सुरू आहे। यावर आपण काय सांगताय नेमकं मतदारांना? नाही, मतदारांना मी एवढंच सांगेन की आमदार निवडत असताना तो कार्यक्षम आमदार निवडा। या मतदारसंघातले अनेक प्रश्न आहेत ज्याच्याकडे अक्षम्य असं दुर्लक्ष झालेलं आहे आणि विधानसभेमध्ये हे प्रश्न मांडणं गरजेचं होतं। उदाहरणार्थ पंचतारांकित औद्योगिक वसाहतीपासून ते शिरोली MIDC असेल किंवा लक्ष्मी इंडस्ट्री असेल, इथल्या अनेक छोट्या मोठ्या सहकारी संस्था आहेत। इथं जे काही असंघटित कामगार आहेत त्या कामगारांचे प्रश्न आहेत। त्याचबरोबर खाजगी सुरक्षा रक्षक असतील किंवा सरकारी वाहनावरचे ड्रायव्हर असतील, आरोग्यसेवक असतील, ग्रामपंचायतीतले डाटा एंट्री करणारे कर्मचारी असतील, हे सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरले जातात आणि त्याच्यामध्ये हे कॉन्ट्रॅक्टर दुसरे तिसरे कोण नसून राजकीय नेत्यांचे बगलबच्चे असतात आणि 40% मलिदा ते खातात। म्हणजे मेहनत करायची कामगारांनी, गरिबांनी, आणि बसून केवळ ठेका नावावर आहे म्हणून 40% त्यांच्या मजुरीतला हिस्सा ते घेतात। अशासारखे अत्यंत संवेदनशील प्रश्न विधानसभेत जाणं गरजेचं होतं। आपल्या घरातली लाईट गेली की एखादा आउटसोर्सिंगद्वारे घेतलेला मुलगा डांबावर चढतो, कधीकधी शॉक बसून तो गतप्राण होतो। त्याच्या वारसांना काहीच मिळत नाही, कारण हे सगळे आउटसोर्सिंग आहेत, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतलेले आहेत आणि त्यांच्याही पगारातून अशा प्रकारे कपाती होतात। आणि ही जी भांडगुळ आहेत त्या भांडगुळांच्या विरोधात आवाज उठायला पाहिजे। इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतमजुरांचे प्रश्न आहेत, छोट्या उद्योगधंद्यांचे प्रश्न आहेत। आज विजेचे दर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहेत, म्हणजे आजूबाजूच्या राज्याच्या तुलनेनं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त विजेचे दर आहेत आणि याचं कारण महावितरणमध्ये होणारा भ्रष्टाचार। आणि मग अशा परिस्थितीमध्ये उद्योगधंदे बंद पाडायचं कारण वीज महाग झालेली आहे इतर राज्याच्या तुलनेनं, आणि म्हणून छोटे उद्योग, मध्यम उद्योग बंद पडत आहेत। रोजगार निर्माण करण्याची क्षमता ही कशामध्ये आहे तर एक शेतीमध्ये आहे, वस्त्रोद्योगामध्ये आहे आणि छोट्या उद्योगामध्ये आहे। म्हणून आज महाराष्ट्रात सर्वाधिक बेरोजगारी आहे। देशात इतर राज्याच्या तुलनेनं सर्वाधिक बेरोजगारी कशात असेल तर ती महाराष्ट्रामध्ये आहे। त्याचबरोबर हुपरीसारखं एक शहर आहे जिथं संपूर्ण देशामध्ये चांदीचे दागिने पोचवले जातात। त्यांचे काही प्रश्न आहेत, त्यांना एक क्लस्टर पाहिजे होतं। ते गुजराती लोकांच्यासाठी मुंबईमध्ये आलं। खरं तर मी खासदार असतानाच्या काळामध्ये 2017 सालापासून सातत्यानं प्रयत्न करतो। जिल्हाधिकाऱ्यामार्फत प्रस्तावही पाठवलं होतं। केंद्रीय कौशल्य विभागाचे सचिव येऊन गेले होते हुपरीला, परंतु त्याच्यानंतरचा पाठपुरावा व्हायला पाहिजे होता। तो पाठपुरावा झाला नाही। तो झाला असता तर जवळपास 4000 कारागीर आहेत हुपरीमध्ये, एकट्या हुपरीमध्ये, त्यांना रोजगार मिळाला असता, त्यांना ते स्पर्धेत उतरले असते आणि अजून हुपरीची भरभराट झालेली असते। साहेब, साखर कारखानदारी सध्या साखरेचा सीझन दिवाळी झाला किंवा दसऱ्याच्या आधी चालू व्हायचा, या तो अद्यापही झालेला नाही, याबद्दल आपलं काय मत आहे? गेल्या वर्षी आमच्यामुळं सीझन लांबला अशी बोंब ठोकत होते। खरं तर कारखाने 7 नोव्हेंबरला ऊस परिषद झाली, त्यावेळी एकही कारखाना चालू नव्हता। 9 नोव्हेंबरला दिवाळी होती आणि 14 नोव्हेंबरला दिवाळी संपली। त्या काळात 3-4 मोठे पाऊस पडले आणि त्यामुळे 15-16 तारखेपर्यंत शेतात जाता येत नव्हतं आणि नंतर त्याच्यानंतर आंदोलन सुरू झालं आणि 23 तारखेला रस्ता रोको झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ते आंदोलन मागे घेतलं। म्हणजे केवळ 6 दिवस आमच्यामुळं कारखाना बंद पडलेला होता, पण कारण नसताना या कारखानदारांनी शेती खात्याचा वापर करून आम्हाला बदनाम केलं गेलं की स्वाभिमानीनं आंदोलन केल्यामुळे सीझन लांबला आणि त्यामुळे तुमचे ऊस लवकर तुटले नाहीत, असं आमच्या नावानं बोंब मारणाऱ्यांना मला प्रश्न विचारायचा आहे। आता कोणाला जबाबदार धरायचं? यावर्षी उशिरा होत नाही का ऊस? मग यावर्षी शेतकऱ्याचं नुकसान होत नाही का? या प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यावं लागेल।